नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओ लेक्चर सीरीज मार्फत तुमचा 12वी कॉमर्समधील अकाउंट या विषयाचा अभ्यासक्रम अभ्यासत आहोत, ज्यामध्ये आपण टॉपिक नंबर 2 ला सुरुवात केलेली आहे। लास्ट 2 व्हिडिओमध्ये आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ऑर्गनायझेशन म्हणजे काय, त्याच्यानंतर आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे काय आणि त्या संदर्भातल्या बेसिक कन्सेप्ट अभ्यासलेल्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे जे व्हिडिओ आहेत हे तुमच्या 12वी एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकवर 12 मार्काचा प्रॉब्लेम विचारला जाणार आहे आणि याला ऑप्शनला काहीही नाही। त्याच्यामुळं जे सुरुवातीचे व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये मी थेरी शिकवतो आहे, बेसिक कन्सेप्ट शिकवतो आहे, ते खूप महत्त्वाचे आहेत, जेणेकरून तुम्हाला ते शेवटपर्यंत बघावे लागणार आहेत। लास्ट 2 व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने आपण थेरी समजून घेतलेली आहे। जर तुम्ही ते व्हिडिओ बघितलेले नसतील तर त्याची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। त्याचबरोबर तुमचा पहिला जो टॉपिक आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट, हा देखील आपण पूर्णपणे अभ्यासलेला आहे, तर त्याची देखील व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे तुम्ही जाऊन ते व्हिडिओ बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासक्रमाला सुरुवात करण्याअगोदर म्हणजे बुक्समध्ये जे दिलेलं आहे ते शिकवण्याच्या अगोदर मी काही थोड्याशा बेसिक कन्सेप्ट ज्या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनशी रिलेटेड किंवा त्याचं फायनल अकाउंट तयार करत असताना गरजेच्या आहेत त्या मी समजून सांगणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण पुस्तकात काय दिले त्या कन्सेप्टच्या संदर्भात ते देखील बघणार आहोत। तर सुरुवातीला मी माझ्या नॉलेज बेसच्या बेसवर जी काही थेरी तयार केलेली आहे इन शॉर्ट ती समजून सांगतो आणि त्याच्यानंतर आपण पुस्तकात काय सांगितले ते समजून घेऊया। हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। हा व्हिडिओ समजला तर तुम्हाला बऱ्यापैकी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ऑर्गनायझेशनचा अकाउंटिंग समजणार आहे, त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबायचं। तर चला, कोणताही अधिकचा वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया आपल्या टॉपिकला। पहा, लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट समजून सांगितलं होतं। सुरुवातीचे 2 मिनिट हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट विषयी मी काय सांगितलं हे तुम्हाला परत एकदा रिवाइज करतो। पहा, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट जे आहे ते कोणतं अकाउंट आहे? रिअल अकाउंट आहे। मग रिअल अकाउंटचा रूल काय सांगतो आपल्याला? डेबिट व्हॉट्स कम्स इन, म्हणजे तुमच्याकडे पैसे आले तर ते डेबिटला लिहा। म्हणून रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची जी डेबिट बाजू आहे त्या ठिकाणी आपण सगळे रिसिप्ट रेकॉर्ड करतो आणि क्रेडिट बाजूला सगळे पेमेंट, क्रेडिट व्हॉट गोज आउट, म्हणजे आपल्याकडून जर पैसे गेले म्हणजे आपण जर पेमेंट केलं तर ते क्रेडिटला लिहिणार आणि ओनली कॅश ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड, म्हणजे फक्त कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे पैशाच्या देण्या घेण्याचे जर व्यवहार झाले असून ज्यातून ॲक्च्युअल कॅश रिसिव्ड किंवा पेड केलेली असेल तर असेच ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी रेकॉर्ड करायचे असतात। तर हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट समजून सांगत असताना एक छोटीशी गोष्ट अशी देखील सांगितलेली होती की हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपण त्या पर्टिक्युलर 12 महिन्याचं बनवणार आहे, म्हणजे 12 मंथमध्ये आपल्याला जे पैसे आले ते रिसिप्टला आणि आपल्याकडून जे पैसे गेले ते पेमेंटला। मग या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये जर मी लास्ट इयर किंवा प्रिव्हियस इयरचे रिसिप्ट, काय सांगते मी, लास्ट इयर किंवा प्रिव्हियस इयरचे रिसिप्ट जर मला भेटलेले असतील, म्हणजे गेल्या वर्षीचा काही इन्कम या वर्षी भेटला तर मी तो रेकॉर्ड करणार, म्हणजे मागील वर्षीचे रिसिप्ट देखील मला या ठिकाणी रेकॉर्ड करावे लागणार आहेत। त्याचबरोबर करंट इयरचे काही रिसिप्ट असतील, करंट इयरचे म्हणजे काय, चालू वर्षाचे जे रिसिप्ट या वर्षीच भेटले तर ते देखील या ठिकाणी रेकॉर्ड करणार। त्याचबरोबर जर माझे नेक्स्ट इयरचे काही रिसिप्ट असतील, कधीचे, नेक्स्ट इयरचे काही रिसिप्ट जर असतील तर ते देखील आपण या ठिकाणी रेकॉर्ड करणार, म्हणजे नेक्स्ट इयरचे रिसिप्ट म्हणजेच पुढच्या वर्षीचा काही इन्कम आपल्याला याच वर्षी भेटला तर ते देखील या ठिकाणी रेकॉर्ड करणार। म्हणजे रिसिप्ट अँड पेमेंटच्या रिसिप्ट साईडला मागच्या वर्षीचे काही राहिलेले रिसिप्ट भेटले तरी सुद्धा ते दिसत असतील, या वर्षीचे याच वर्षी भेटले तरी सुद्धा ते आपण त्या ठिकाणी दाखवणार आणि नेक्स्ट इयरचे जर काही भेटलेले असतील तरी सुद्धा त्या ठिकाणी ते दिसत असणार किंवा रेकॉर्ड होणार आहेत। पेमेंटला देखील आपल्याकडून पैसे गेले तर ते पेमेंटला आपण क्रेडिट साईडला रेकॉर्ड करणार आणि या पेमेंटला आपल्याकडे प्रिव्हियस इयर म्हणजेच लास्ट इयरचे काही पेमेंट जर आपण केलेले असतील तर ते रेकॉर्ड करणार आपण।
करंट इयर म्हणजे चालू वर्षाचे काही खर्च जर आपण पेड केलेले असतील तर ते सुद्धा आपण रेकॉर्ड करणार. नेक्स्ट इयर म्हणजेच पुढील वर्षाचे काही खर्च जर आपण पेड केलेले असतील तर ते सुद्धा रेकॉर्ड करणार. म्हणजे थोडक्यात मला सांगायचंय काय की रिसिप्टला प्रिव्हियस इयर, करंट इयर, लास्ट इयर, पेमेंटला सुद्धा प्रिव्हियस इयर, करंट इयर, लास्ट इयर, रिसिप्ट पेमेंटला पेमेंट रेकॉर्ड करणार आहोत. आता या ठिकाणी रिसिप्ट साइडला हे तर आपण समजून घेतलं की सर रिसिप्ट रेकॉर्ड करायचे. मग कोणते रिसिप्ट रेकॉर्ड करायचे तर दोन प्रकारचे रिसिप्ट आहेत. एक म्हणजे रिव्हेन्यू रिसिप्ट. रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे हे रिव्हेन्यू रिसिप्ट काय असतात हे सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलं होतं. रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे द रिसिप्ट विच इज रिकरिंग इन नेचर. असे रिसिप्ट किंवा असे पैसे जे आपल्याला वारंवार भेटतात त्याला रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणणार. तो आपला इन्कम असतो. तो आपला काय असतो? इन्कम असतो. आणि ह्या इन्कमचा बॅलन्स जो असतो तो क्रेडिट बॅलन्स असतो. त्याच्यानंतर कॅपिटल रिसिप्ट, नॉन रिकरिंग नेचरचे जे रिसिप्ट आहेत, वारंवार न भेटणारे जे रिसिप्ट आहेत, कधीतरीच भेटतात. उदाहरणार्थ बँक लोन आपण एकदाच काढणार किंवा डोनेशन फॉर बिल्डिंग एकदाच भेटू शकतं. तर हे जे आहे त्याला कॅपिटल रिसिप्ट म्हणणार, वारंवार न भेटणारे रिसिप्ट. तर ते असतात आपली लॅबिलिटी आणि लॅबिलिटीचा बॅलन्स देखील काय असतो? क्रेडिट असतो. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय आहे की जे रिसिप्ट साइडला तुम्हाला जे रिसिप्ट असतील तर एक तर ते इन्कम दिलेले असतील किंवा काय असतील? लॅबिलिटी असतील. इन्कम किंवा लॅबिलिटी. पेमेंटला पण अशाच पद्धतीचं असणार आहे. पेमेंटला आपल्याला जर समजा पेमेंट आहेत आणि पेमेंटला रिव्हेन्यू पेमेंट असतील. रिव्हेन्यू पेमेंट म्हणजे काय? वारंवार पेड करावे लागणारे पैसे किंवा रिव्हेन्यू एक्सपेंडिचर देखील म्हणतो आपण. तर हे काय असतात? आपला एक्सपेन्सेस असतात, सारखे सारखे द्यावे लागणारे खर्च. उदाहरणार्थ सॅलरी असेल, हे आपण रेंट असेल किंवा लाईट बिल असेल, वेजेस असेल, हे वारंवार द्यावे लागतात. हा आपला खर्च आहे. आणि कॅपिटल पेमेंट म्हणजे कधीतरीच करावं लागणारे पेमेंट. उदाहरणार्थ बिल्डिंग परचेस, मशिनरी परचेस, इन्व्हेस्टमेंट परचेस, फिक्स्ड डिपॉझिट, हे आपण कधीतरीच करतो. कधीतरीच आपल्याकडून पैसे जातात म्हणून त्याला कॅपिटल पेमेंट म्हणणार. आणि कॅपिटल पेमेंट काय असणार आहेत? आपली असेट असणार आहे. म्हणजे थोडक्यात मी सांगतोय काय तर पेमेंटला एक तर रिव्हेन्यू पेमेंट असेल तर ते असणार आहेत एक्सपेन्सेस आणि जर कॅपिटल पेमेंट असेल तर ते असणार आहेत आपली असेट. आय होप ही रिव्हिजन तुम्हाला समजलेली आहे, जे लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं होतं. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला ह्या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटवरून, म्हणजे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ऑर्गनायझेशनचा आपण जे फायनल अकाउंट तयार करणार ना त्याचा बेस आहे. म्हणजे या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटवरून आपण फायनल अकाउंट तयार करणार आहोत. आणि फायनल अकाउंटमध्ये कोणकोणते अकाउंट तयार करणार आपण तर फर्स्ट आपण तयार करणार आहोत इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि दुसरी बॅलन्स शीट, एक स्टेटमेंट तयार करणार. हे दोन स्टेटमेंट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हे तयार करावं लागणार आहे. आता समजून घ्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कोणता अकाउंट आहे तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कोणता अकाउंट आहे सर? नॉमिनल अकाउंट आहे. कोणता अकाउंट आहे? नॉमिनल. आणि तुम्हाला माहिती आहे नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस, म्हणजे डेबिटला सगळे एक्सपेन्सेस आणि लॉसेस लिहा. आणि क्रेडिट बाजू ही त्याची क्रेडिट बाजू, क्रेडिटला सगळे इन्कम आणि गेन्स लिहा. इन्कम आणि गेन लिहा. म्हणून बघा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइडला आपण एक्सपेंडिचर रेकॉर्ड करणार आणि क्रेडिट साइडला इन्कम रेकॉर्ड करणार. आय होप क्लिअर. काय सांगितलं मी? एक्सपेंडिचर साइडला म्हणजे डेबिट साइडला एक्सपेंडिचर आणि क्रेडिट साइडला इन्कम रेकॉर्ड करणार. आता या ठिकाणी आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट काय सांगतं की बाबा मी नॉमिनल अकाउंट आहे, माझ्या डेबिटला एक्सपेन्सेस लॉसेस रेकॉर्ड कर, क्रेडिटला इन्कम आणि गेन्स रेकॉर्ड कर. पण कोणते तर फक्त आणि फक्त करंट इयरचे. माझ्या डेबिटला फक्त करंट इयरचे एक्सपेन्सेस किंवा लॉसेस रेकॉर्ड कर डेबिटला आणि क्रेडिटला सुद्धा कोणत्या? फक्त करंट इयरचेच इन्कम किंवा गेन्स रेकॉर्ड कर. लक्षात घ्या की बाबा इन्कम अँड एक्सपेंडिचरला आपण डेबिटला एक्सपेन्सेस रेकॉर्ड करणार पण कोणत्या? करंट इयरचे. आणि क्रेडिटला काय रेकॉर्ड करणार आपण? इन्कम रेकॉर्ड करणार पण कोणत्या? करंट इयरचे. मग एक्सपेन्सेस कुठं सापडतात आपल्याला तर एक्सपेन्सेस सापडतात सर आपल्याला पेमेंट साइडला. जे रिव्हेन्यू पेमेंट असणार आहे ते आपले एक्सपेन्सेस आहेत. मग हे जे रिव्हेन्यू पेमेंट जे आपल्याला भेटणार आहेत म्हणजे इथनं मी जर घेऊन आलो तर ते कुठं रेकॉर्ड करायचे आहेत? आपल्याला डेबिट साइडला रेकॉर्ड करायचे आहेत इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या. आणि इन्कम कुठं सापडणार आहेत सर? रिसिप्ट साइडला. म्हणजे जे आपले रिव्हेन्यू रिसिप्ट आहेत म्हणजेच ते आपले इन्कम आहेत ते कुठं रेकॉर्ड करणार आपण? इन्कम
साईडला इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या म्हणजेच क्रेडिट बाजूला. आय होप क्लिअर आहे. आता एक गोष्ट मला या ठिकाणी प्रकर्षाने सांगायची की आपण या ठिकाणी करंट इयरचेच रेकॉर्ड करणार. म्हणजे काय, आपला जो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे याचा संबंध फक्त करंट इयरचा एक्सपेन्सेस आणि करंट इयरचा इन्कम, म्हणजे त्या पर्टिक्युलर वर्षामध्ये त्याच वर्षाचे इन्कम आणि एक्सपेन्सेस जे काही असतील ते आपण इन्कम अँड एक्सपेंडिचरला रेकॉर्ड करणार. जसं रिसिप्ट अँड पेमेंटला त्या पर्टिक्युलर वर्षामध्ये लास्ट इयर, करंट इयर, नेक्स्ट इयर तिन्ही वर्षाचे येऊ शकतात. तर इन्कम अँड एक्सपेंडिचरला फक्त पर्टिक्युलर इयरचेच म्हणजे त्या करंट इयरचेच इन्कम अँड एक्सपेन्सेस त्या ठिकाणी रेकॉर्ड करणार आहोत. आय होप हे क्लिअर असणार आहे. आता एक गोष्ट लक्षात अजून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायची की हे जे इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट आहे ना, इथं बघा मी तुम्हाला काय सांगितलं तर रिअल अकाउंटच्या बाबतीत ओनली कॅश ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार. म्हणजेच या ठिकाणी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम रेकॉर्ड होत नाही. पण इन्कम अँड एक्सपेंडिचरला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील तर ते देखील रेकॉर्ड होणार आणि आउटस्टँडिंग इन्कम असेल तर तो देखील रेकॉर्ड करणार. म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन, नॉन कॅश ट्रान्झॅक्शन या ठिकाणी रेकॉर्ड होतात. नॉन कॅश ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार. आणि हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फाइंड कशासाठी तयार करायचं आहे की आपल्याला त्या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा जर इन्कम साईड जास्त असेल आणि एक्सपेंडिचर साईड जर कमी असेल तर आपल्याला काय भेटणार आहे, सरप्लस. म्हणजे सरप्लस फाइंड आउट करण्यासाठी. आणि याच्या उलटी जर कंडिशन असेल म्हणजेच काय, एक्सपेंडिचर साईड कमी असेल आणि इन्कम साईड जर एक्सपेंडिचर साईड जास्त असेल आणि इन्कम साईड जर कमी असेल तर डेफिसिट. इन्कम अँड एक्सपेंडिचरवरून आपण सरप्लस आणि डेफिशियन्सी कॅल्क्युलेट करणार. म्हणजे थोडक्यात आता इन्कम अँड एक्सपेंडिचर विषयी जर काय सांगायचं झालं तर इन्कम अँड एक्सपेंडिचर आपल्याला काय सांगेल की मी कोण आहे, नॉमिनल अकाउंट आहे. म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर कोणता अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे. आणि इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणजे एक्सपेन्सेस रेकॉर्ड करणार. म्हणजेच काय रेकॉर्ड करणार, रिव्हेन्यू पेमेंट रेकॉर्ड करणार. काय रेकॉर्ड करणार, रिव्हेन्यू पेमेंट. कोणत्या वर्षाचे, फक्त करंट इयरचे. आणि नॉन कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजेच आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वगैरे देखील त्या ठिकाणी रेकॉर्ड होणार आहेत. आणि कशासाठी बनवायचं, सरप्लस फाइंड आउट करण्यासाठी बनवायचं आहे. इन्कम साईडला काय रेकॉर्ड करणार, इन्कम अँड गेन्स नॉमिनल अकाउंट आहे. मग इन्कम अँड गेन्स म्हणजेच काय, रिव्हेन्यू रिसिप्ट आपले इन्कम आहेत. म्हणजे रिव्हेन्यू रिसिप्ट जे रिसिप्ट साईडला असणार आहेत ते या ठिकाणी येणार आहेत. आणि या ठिकाणी कोणते रिव्हेन्यू रिसिप्ट, फक्त करंट इयरशी रिलेटेड. आणि आउटस्टँडिंग इन्कम देखील या ठिकाणी आपण रेकॉर्ड करणार आहोत. आणि याच्यावरून क्रेडिटला आपल्याला काय भेटणार आहे, म्हणजेच इन्कम साईडला आपल्याला डेफिशियन्सी भेटणार आहे आणि डेबिट साईडला म्हणजेच एक्सपेंडिचर साईडला आपल्याला सरप्लस फाइंड आउट करता येऊ शकतो. तर हे इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या बाबतीत थोडक्यात मी सांगून घेतलं. आपण पुढे या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ऍक्च्युली काय असतं, एक्सपेंडिचर काय आहेत, इन्कम काय आहेत हे देखील बघणार आहोत. आता बॅलन्स शीटच्या बाबतीत तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बॅलन्स शीटला लॅबिलिटी असतात. लॅबिलिटी कुठं असतील, आपल्या रिसिप्ट साईडला ज्या आपल्या काय असतील, कॅपिटल रिसिप्ट असतील. बघा इथं मी काय सांगतो, हे कॅपिटल रिसिप्ट जे आहेत ना ते आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला रेकॉर्ड करणार. आणि जे कॅपिटल पेमेंट असतील, बघा इथं आपल्याला कॅपिटल पेमेंट दिले, हे बॅलन्स शीटच्या कुठं रेकॉर्ड करणार आपण, असेट साईडला. पेमेंटचे कॅपिटल पेमेंट असेटला रेकॉर्ड करणार. मी तुम्हाला सांगितलं ते कॅपिटल रिसिप्ट म्हणजे काय, कधीही न भेटणारे पैसे, म्हणजे लोन घेतलं तर ते परत करावं लागेल, म्हणजे लॅबिलिटी म्हणजे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला रेकॉर्ड करणार. कॅपिटल पेमेंट म्हणजे कधीतरीच केला जाणारा खर्च, म्हणजे असेट, फर्निचर, बिल्डिंग खरेदी केलं कधीतरीच खर्च करतो, सारखं बिल्डिंग असेट खरेदी करणार नाही, म्हणून ते कॅपिटल पेमेंट आहे. ते कॅपिटल पेमेंट आपण बॅलन्स शीटच्या असेटला रेकॉर्ड करणार. आणि कॅपिटल रिसिप्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. कॅपिटल पेमेंट लॅबिलिटी असतात, कॅपिटल रिसिप्ट लॅबिलिटी असतात आणि कॅपिटल पेमेंट ह्या त्या बिझनेसच्या असेट असतात. हे मी आतापर्यंत बऱ्याचशा वेळा सांगितलेलं आहे. आय होप हे तुम्हाला आता समजलेलं आहे. आता अजून एक महत्वाचा पार्ट जो IMP पेपरला 100% येणार म्हणजे येणारच. आणि हा जर पार्ट तुमचा क्लिअर झाला तर तुम्हाला नक्कीच नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं फायनल अकाउंट सोपं जाणार आहे. तर तो पार्ट म्हणजेच तुमचा इन्कम आणि एक्सपेन्सेस आणि त्याच्यावरच्या ऍडजस्टमेंट. बघा इन्कम समजून घेऊया, त्याच्यानंतर एक्सपेन्सेस समजून घेऊया. बघा इन्कम तुम्हाला सांगितलं मी की रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे सर इन्कम, बरोबर. मग हे तुम्हाला रिव्हेन्यू रिसिप्ट मी हे सांगितलं होतं रिसिप्ट साईडला असतील, त्या ठिकाणी करंट इयर, लास्ट इयर म्हणजे प्रिव्हियस इयर आणि नेक्स्ट इयर असं 3ही वर्षाचे रिसिप्ट असतील. त्याच्यानंतर पेमेंटला असणारे आपले
एक्सपेन्सेस, रिव्हेन्यू पेमेंट म्हणजे एक्सपेन्सेस हे सांगितले. सुरुवातीला इन्कमच्या बाबतीत समजून घेऊ. याच्यावर तुम्हाला 100% पेपरला ऍडजस्टमेंट येणार म्हणजे येणारच. आणि 100% इन्कम म्हणजेच काय, सबस्क्रिप्शनवर ऍडजस्टमेंट असेल. सबस्क्रिप्शन हा त्या ऑर्गनायझेशनचा म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा इन्कम आहे आणि त्याच्यावर ऍडजस्टमेंट असणार आहे. आणि या 4 ऍडजस्टमेंट आहेत. या 4 पैकी एक तरी पेपरला तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असणार म्हणजे असणार. म्हणजे आपण जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार त्याच्यामध्ये पण ह्या 4 पैकी एक असणार. आणि पेपरला सुद्धा 100% सबस्क्रिप्शनवर तर असतेच. सबस्क्रिप्शनवर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन येणार म्हणजे येणारच आहे. तर या 4 ऍडजस्टमेंट कोणत्या तर ते बघूया. तर पहिली म्हणजे त्याच्यामध्ये बघा, हे आउटस्टँडिंग इन्कम जे आहे याच्यामध्ये पहिलं लास्ट इयर आउटस्टँडिंग इन्कम ही पहिली ऍडजस्टमेंट असणार आहे. त्याच्यानंतर करंट इयर आउटस्टँडिंग इन्कम ही दुसरी ऍडजस्टमेंट असणार आहे. त्याच्यानंतर लास्ट इयर प्री रिसिव्ड इन्कम ही तिसरी ऍडजस्टमेंट असणार आहे. आणि करंट इयर प्री रिसिव्ड इन्कम ही चौथी ऍडजस्टमेंट असणार आहे. अगोदर आपण आउटस्टँडिंग इन्कमच्या बाबतीत समजून घेऊया. आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय, इन्कम झाला परंतु अजूनपर्यंत आपल्याला तो भेटलेला नाही. इन्कम रिसिवेबल बट नॉट रिसिव्ड. इन्कम झाला परंतु भेटलेला नाही, त्याला आउटस्टँडिंग इन्कम म्हणणार. मग याचं 2 प्रकारात आपण बायफर्गेशन करणार की आउटस्टँडिंग इन्कम लास्ट इयर. बघा, लास्ट इयर आउटस्टँडिंग इन्कम. तर लास्ट इयर म्हटलं की इफेक्ट 1 आणि करंट इयर म्हटलं की इफेक्ट 2. काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या. लास्ट इयर म्हटलं मग तो इन्कम असू द्या, एक्सपेन्सेस असू द्या, लास्ट इयर प्री रिसिव्ड असू द्या, प्री पेड असू द्या. लास्ट इयर म्हटलं की इफेक्ट 1 आणि करंट इयर म्हटले की इफेक्ट 2. बघा, लास्ट इयर आउटस्टँडिंग इन्कम इफेक्ट 1. आता हा लास्ट इयरचा आहे, आउटस्टँडिंग आहे. गेल्या वर्षीचा आउटस्टँडिंग इन्कम या वर्षी भेटला म्हणजे तो या वर्षीचा इन्कम नाहीये. त्यामुळं तो आपल्या त्या पर्टिक्युलर इन्कम मधून आपण काय करणार, लेस करणार. आता पुढे त्यांनी करंट इयर आउटस्टँडिंग इन्कम दिलेलं. बघा, हे जे दिसतंय तुम्हाला हा करंट इयर आउटस्टँडिंग इन्कम आहे. करंट इयर म्हटले की इफेक्ट 2. करंट इयर आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे या वर्षीचा इन्कम आहे परंतु अजून तो भेटलेला नाही, त्याला करंट इयर आउटस्टँडिंग इन्कम म्हणूया. मग याची इफेक्ट 2. फर्स्ट म्हणजे त्या पर्टिक्युलर इन्कम मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, तो इन्कम ऍड, आउटस्टँडिंग जे अमाऊंट असेल ती ऍड करावी लागणार आहे. आणि दुसरा, तो भविष्यात भेटेल, जे भविष्यात भेटतं ते आपली असेट असते, शो करावा लागेल बॅलन्स शीटच्या असेट साइडला. BA मीन्स बॅलन्स शीट असेट साइड. आय होप आउटस्टँडिंग इन्कम समजलं. लास्ट इयर करंट इयर. लास्ट इयर म्हटलं की इफेक्ट 1, आउटस्टँडिंग इन्कम लास्ट इयर त्या पर्टिक्युलर इन्कम मधून लेस करणार. आउटस्टँडिंग इन्कम करंट इयर 2 इफेक्ट होणार. पहिले त्या पर्टिक्युलर इन्कम मध्ये ऍड आणि शो बॅलन्स शीट असेट साइड. आता प्री रिसिव्ड इन्कम. प्री रिसिव्ड म्हणजे काय की आपल्याला भविष्यातलं इन्कम अगोदरच भेटला. मग लास्ट इयर प्री रिसिव्ड असेल, लास्ट इयर प्री रिसिव्ड इन्कम जर असेल तर काय करायचं. बघा, लास्ट इयर प्री रिसिव्ड म्हणजे काय, मागच्या वर्षी ऍडव्हान्स मध्ये भेटला. मागच्या वर्षी भेटला म्हणजे तो या वर्षीचा भेटला, मागच्या वर्षी भेटला याचा अर्थ. मग तो आपला या वर्षीचा इन्कम आहे म्हणून त्याचा इफेक्ट 1 आपण त्या पर्टिक्युलर इन्कम मध्ये काय करणार आहोत, ऍड करणार आहोत. मग लास्ट इयर प्री रिसिव्ड इन्कम इफेक्ट 1 त्या पर्टिक्युलर इन्कम मध्ये ऍड. आणि करंट इयर प्री रिसिव्ड इन्कम म्हणजे याच वर्षी आपल्याला काय भेटला, पुढल्या वर्षीचा इन्कम ऍडव्हान्स मध्ये भेटला, त्यालाच आपण करंट इयर प्री रिसिव्ड इन्कम, भविष्यातलं इन्कम या वर्षी भेटला. करंट इयर म्हटलं की इफेक्ट 2 पुढच्या वर्षीचा आहे, तो या वर्षीचा इन्कम नाहीये म्हणजे त्या पर्टिक्युलर इन्कम मधून आपल्याला काय करावं लागेल, तो लेस करावा लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, तो इन्कम न समजता आपण शो करणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला म्हणून दुसरा इफेक्ट त्याचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला दाखवणार. आय होप इन्कमच्या बाबतीत मी तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करत आहे. मी तुम्हाला सांगतोय की इन्कम मध्ये आउटस्टँडिंग इन्कम मध्ये मी लास्ट इयर आउटस्टँडिंग इन्कम म्हटलं तर त्याचा इफेक्ट 1 इन्कम मधून लेस, कारण की तो या वर्षीचा इन्कम नाही, लास्ट इयरचा आहे. करंट इयर आउटस्टँडिंग इन्कम या वर्षीचा इन्कम आहे परंतु अजून भेटला नाही, त्याला करंट इयर आउटस्टँडिंग इन्कम म्हणणार. करंट इयर म्हटले की इफेक्ट 2 त्या पर्टिक्युलर इन्कम मध्ये ऍड आणि शो बॅलन्स शीट असेट. प्री रिसिव्ड इन्कम म्हणजे काय, भविष्यातलं इन्कम अगोदरच भेटणे, त्याला इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स देखील म्हणतो, म्हणजेच प्री रिसिव्ड इन्कम. मग लास्ट इयर प्री रिसिव्ड असेल तर त्या पर्टिक्युलर इन्कम मध्ये आपण ऍड करणार, कारण तो मागच्या वर्षी प्री रिसिव्ड म्हणजे या वर्षीचा भेटलाय मागच्या वर्षी म्हणून या वर्षीच्या इन्कम मध्ये तो ऍड, एकच इफेक्ट. आणि करंट इयर प्री रिसिव्ड इन्कम म्हणजे भविष्यातला इन्कम, पुढल्या वर्षीचा इन्कम याच वर्षी भेटला म्हणून त्याला करंट इयर प्री रिसिव्ड इन्कम म्हणणार. मग तो आपण त्या पर्टिक्युलर इन्कम मधून लेस करणार, कारण की ते या वर्षीच नाही पुढल्या वर्षीचा आहे आणि पुढल्या वर्षीचा इन्कम जर ऍडव्हान्स मध्ये भेटला असेल तर ती लायबिलिटी असते म्हणून शो करणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला.
आय होप इन्कमच्या बाबतीतली ही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेल्या आहेत. 100% पेपरला येणार आहे. सबस्क्रिप्शनच्या बाबतीत तर आहेच, अदर इन्कम, ट्युशन फी वगैरे वगैरेच्या बाबतीत विचारली जाऊ शकते. आता इन्कम समजून घेतल्यानंतर आपण पुढे जाऊया आपल्या एक्सपेन्सेसकडे. पहा, एक्सपेन्सेसच्या बाबतीत आपल्याला अशाच पद्धतीचे एक्सपेन्सेस दिलेले असणार आहेत. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस पर पण तुम्हाला 100% एखाद्या एक्सपेन्सेसच्या बाबतीत या 4 पैकी एक ऍडजस्टमेंट विचारणार. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि प्रीपेड किंवा त्याला एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्सेस देखील म्हणतात. प्रीपेड एक्सपेन्सेस असे 2 प्रकार पाडले आपण त्याचे. मग आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लास्ट इयर जर असतील, म्हणजेच काय, मागच्या वर्षीचा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, तो यावर्षी जर पेड केला तर तो यावर्षीचा खर्च नाही आहे, म्हणून त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधून आपण काय करणार, लेस करणार. म्हणजेच काय, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लास्ट इयर म्हणले की इफेक्ट एकच सांगितलं होतं, त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधून लेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस करंट इयर म्हणले की इफेक्ट 2. बघा, लास्ट इयरचा लेस केलता, करंट इयरचा काय करणार, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऍड करणार, करंट इयरचा ऍड, आणि शो करणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस करंट इयर, याचा अर्थ काय, या वर्षीचा एक्सपेन्सेस आहे परंतु अजून पेड केला नाही, म्हणजे तो खर्च आहे, खर्चामध्ये ऍड करावा लागेल आणि द्यावा लागणार, म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. दुसरा इफेक्ट. आय होप आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस क्लिअर. त्याच्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस याचे सुद्धा 2 प्रकार करणार आपण. प्रीपेड एक्सपेन्सेस लास्ट इयर, म्हणजे मागच्या वर्षीच आपण प्रीपेड केलेला आहे, म्हणजे या वर्षीचा केला असेल, मग तो या वर्षीचे एक्सपेन्सेस आहे, म्हणून त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये काय होणार आहे, हा ऍड होणार आहे. आणि त्याच्यानंतर एकच इफेक्ट लास्ट इयर असल्यामुळे. आणि प्रीपेड एक्सपेन्सेस करंट इयर म्हणजे काय, या वर्षी आपण भविष्यातला म्हणजे पुढच्या वर्षीचा खर्च पेड केला, तो या वर्षीचा नाही, म्हणून या वर्षीच्या एक्सपेन्सेस मधून, म्हणजे पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधून या वर्षीच्या तो लेस करणार. भविष्यातला पेड केला, फायदा भविष्यात भेटणार, म्हणून दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. आता एक गोष्ट लक्षात घ्या, शॉर्ट ट्रिक अजून एक सांगतो, थोडंसं मिनिमाइज करून. या ठिकाणी बघा, तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल, आउटस्टँडिंग इन्कम लास्ट इयर जर असेल, पहा इथं मी सांगतोय तुम्हाला, आउटस्टँडिंग इन्कम जर लास्ट इयर असेल तर तो इन्कम मधून लेस करायचा, आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लास्ट इयर असेल तर तो पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधनं लेस करायचं. याचं कनेक्शन याच्याशी लावलं मी. आउटस्टँडिंग लक्षात ठेवा, लास्ट इयर इन्कम असेल तर इन्कम मधून लेस, एक्सपेन्सेस असेल तर एक्सपेन्सेस मधून लेस, हे क्लिअर. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग इन्कम करंट इयर, इफेक्ट 2, आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस करंट इयरचे सुद्धा इफेक्ट किती, 2, म्हणजे याचा संबंध मी कशाशी लावतोय, इथं याच्याशी लावतोय. आता आउटस्टँडिंग इन्कम लास्ट इयर जर करंट इयर जर असेल तर तो त्या पर्टिक्युलर इन्कम मध्ये ऍड, आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस करंट इयर असेल तर त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड होणार. पहिला इफेक्ट सेम आहे, म्हणजे इन्कम आउटस्टँडिंग करंट इयर त्या पर्टिक्युलर इन्कम मध्ये ऍड, एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग करंट इयर त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड. आणि दुसरा इफेक्ट बघा, इन्कम असेल तर तो बॅलन्स शीटच्या असेटला दाखवायचा, आणि एक्सपेन्सेस असेल तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. एवढं फक्त लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्री रिसिव्ड इन्कम आणि प्रीपेड इन्कम याच्याशी मी कनेक्शन करतो. प्री रिसिव्ड इन्कम लास्ट इयर असेल तर तो लास्ट इयर प्री रिसिव्ड म्हणजे या वर्षीचा इन्कम भेटलाय, तो इन्कम मध्ये ऍड होणार. आणि प्रीपेड एक्सपेन्सेस लास्ट इयर असतील, बघा याचा संबंध मी कशाशी लावतोय, याच्याशी लावतोय. प्रीपेड एक्सपेन्सेस असतील लास्ट इयरचे, म्हणजे मागच्या वर्षी ज्या वर्षीचे खर्च पेड केले तर त्या एक्सपेन्सेस मध्ये ऍड, म्हणजे प्री रिसिव्ड इन्कम लास्ट इयर इन्कम मध्ये ऍड, प्रीपेड एक्सपेन्सेस लास्ट इयर एक्सपेन्सेस मध्ये ऍड. आणि बघा, करंट इयर प्री रिसिव्ड इन्कम, इफेक्ट करंट इयर म्हणले की 2, करंट इयर प्री रिसिव्ड म्हणजे भविष्यातला इन्कम आत्ताच भेटला, तो या वर्षीचा इन्कम नाही, त्या इन्कम मधून लेस, याचा संबंध मी याच्याशी लावतो, इन्कम मधून लेस. आणि एक्सपेन्सेस जर असेल प्री रिसिव्ड करंट इयरचा तर तो त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधून लेस, म्हणजे तो या वर्षीचा नाही पुढल्या वर्षीचा आहे म्हणून. आणि इन्कम बघा काय सांगितलं, शो लायबिलिटी साइड, म्हणजे इन्कम जर प्री रिसिव्ड असेल करंट इयरचा तर लायबिलिटीला शो करायचा, एक्सपेन्सेस जर असेल प्रीपेड तर तो असेटला शो करायचा. एवढे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. शॉर्ट ट्रिक देखील सांगितली. ही जे मी तुम्हाला एक 7-8 ऍडजस्टमेंट त्याच्यामध्ये वर एक्सपेन्सेसच्या बाबतीतल्या 4 आणि इन्कमच्या बाबतीतल्या 4 अशा टोटल 8 ऍडजस्टमेंट इंटर रिलेटेड आहेत. या पेपरला 100% येणार. ही काळ्या दगडावरची सगळ्या कलरची रेष, याच्यात कोणताही डाऊट नाही. याच्यापैकी 2, 3, 4 तरी विचारणार म्हणजे विचारणारच. त्यामुळे हे खूप व्हेरी IMP आहे असं लक्षात ठेवा.
आणि याची तयारी चांगली करा। हे जे मी तुम्हाला सांगितलं हे तुम्ही तुमच्या नोट्सबुकमध्ये लिहून ठेवा, स्क्रीनशॉट घ्या आणि अभ्यास करा, पाठ करा। हेच तुम्हाला पेपरमध्ये आणि आपल्या एक्झाम्पलमध्ये अभ्यासाला भेटणार आहे। आज सांगतो याचा अर्थ ज्यावेळेस मी एक्झाम्पल सॉल्व्ह करून देणार आहे त्यावेळी नक्की मी हे तुम्हाला आठवण करून देईल, त्यावेळेस तुम्हाला हे आलं पाहिजे। तर आता आपण ही जी थेअरी होती ही मी इन शॉर्ट तयार केलेली होती। आता आपल्या टेक्स्ट बुक मध्ये यातलं काय जर राहिलेलं असेल तर ते बघूया आणि टेक्स्ट बुक मध्ये ऍक्च्युअली काय सांगितलंय ते देखील पाहूया। तर चला आपण जाऊया आपल्या टेक्स्ट बुक कडे। बघा काय सांगितले पुस्तकामध्ये, मिनिंग ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट। पहिल्यांदा त्यांनी आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते फर्स्ट सांगतायत आपल्याला की मिनिंग, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचं मिनिंग सांगतायत। काय सांगितले बघा की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ समरी ऑफ रिव्हेन्यू इन्कम अँड रिव्हेन्यू एक्सपेन्सेस। बघा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला मी तुम्हाला सांगितलं की डेबिटला रिव्हेन्यू पेमेंट म्हणजेच एक्सपेन्सेस लिहितो आणि क्रेडिटला रिव्हेन्यू इन्कम म्हणजेच इन्कम लिहितो, म्हणजेच रिव्हेन्यू रिसिप्ट लिहितो। म्हणजेच हे समरी काय आहे, रिव्हेन्यू इन्कमची आणि रिव्हेन्यू पेमेंटची समरी म्हणजेच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे ऑफ अ पर्टिक्युलर पिरियड म्हटलं त्यांनी। इट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखंच आहे। आपण फायनल अकाउंट शिकलो पार्टनरशिपचं, त्याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट असं शिकलो होतो आणि हे इन्कम अँड एक्सपेंडिचर सुद्धा नॉमिनल म्हणजे सिमिलर म्हणजे सारखेच आहेत। इट इज नॉमिनल अकाउंट। बघा हे काय सांगितलं, इट इज अ नॉमिनल अकाउंट नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट। बघा हे नॉमिनल अकाउंट आहे त्याच्यामुळे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार केलं जातं। ऑल रिव्हेन्यू एक्सपेन्सेस आणि लॉसेस। बघा मी तुम्हाला समजून सांगतानाच या ठिकाणी इथं सांगितलं होतं इन्कम अँड एक्सपेंडिचरला रिव्हेन्यू एक्सपेन्सेस आणि रिव्हेन्यू लॉसेस रेकॉर्ड केले जातात, म्हणून त्यांनी हे शब्द वापरलाय। ऑल रिव्हेन्यू एक्सपेन्सेस ऑब्लिक लॉसेस ऑफ करंट इयरशी रिलेटेड आर डेबिटेड टू दिस अकाउंट, म्हणजे हे डेबिट केले जातात इन्कम अँड एक्सपेंडिचरला। अँड ऑल रिव्हेन्यू इन्कम अँड गेन्स ऑफ करंट इयर आर क्रेडिटेड टू दिस अकाउंट, म्हणजे ह्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला, म्हणजे डेबिटला एक्सपेन्सेस अँड लॉसेस रिव्हेन्यू आणि क्रेडिटला इन्कम अँड गेन्स रिव्हेन्यू रेकॉर्ड होणार आहेत। तर हे त्यांनी मिनिंग सांगितलं। आता इन्कमच्या बाबतीत त्यांनी काय सांगितलंय, in income and expenditure account only revenue income and or gain of the current year are credited। बघा काय केलं जातं, इन्कम जे आहेत ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड केले जातात, पण कोणते, रिव्हेन्यू। मग यात कोणकोणते येतील, फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितले सबस्क्रिप्शन रिसिव्ड हा रिव्हेन्यू इन्कम आहे, तो इन्कमला लिहिणार म्हणजेच क्रेडिटला लिहिणार। इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रिसिव्ड तो सुद्धा लिहिणार। त्याच्यानंतर सन्ड्री रिसिप्ट असतील तर हे सुद्धा आपण ॲज अ इन्कम म्हणून, त्याच्यानंतर जनरल डोनेशन असेल, ट्युशन फी रिसिव्ड असेल किंवा डोनेशन रिसिव्ड असेल तर हे आपण कुठं लिहिणार, आपल्या इन्कमला रिव्हेन्यू इन्कम म्हणून दाखवणार। पुढे जाऊन त्यांनी सांगितले इन्कम रिसिव्ड फॉर प्रिव्हियस इयर और फॉर नेक्स्ट इयर आर नॉट टेकन इनटू दिस अकाउंट, म्हणजे प्रिव्हियस इयरचा इन्कम किंवा नेक्स्ट इयरचा इन्कम या वर्षी जर भेटला, म्हणजे लास्ट इयर किंवा नेक्स्ट इयर जर भेटला तर आपण ते अकाउंटला दाखवणार नाही। हाउएव्हर ऑल इन्कम पार्टेनिंग टू करंट इयर वेदर रिसिव्ड और नॉट रिसिव्ड or received during the previous year for this year are taken into this account। म्हणजे काय सांगते ते, या वर्षीचा जो इन्कम आहे या वर्षीच्या इन्कमशी रिलेटेड असणारे इन्कम किंवा या वर्षीचा इन्कम, मग तो मागच्या वर्षी भेटलेला असेल तरी सुद्धा या वर्षी तो दाखवणार, किंवा पुढच्या वर्षी आपल्याला या वर्षीचा इन्कम जर भेटणार असेल, म्हणजे या वर्षीचा इन्कम पुढल्या वर्षी म्हणजे आउटस्टँडिंग असणार आहे तरी सुद्धा या वर्षी दाखवणार आहोत, म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम म्हणून दाखवणार आहोत। त्यांनी पुढे सांगितलेलं आहे ऑन द अदर हँड आउटस्टँडिंग इन्कम अँड प्री रिसिव्ड इन्कम करंट इयर आर कन्सिडर, म्हणजे करंट इयरचा आउटस्टँडिंग इन्कम आणि करंट इयरचा प्री रिसिव्ड इन्कम हा आपण या वर्षीच्या इन्कमला दाखवणार। नेक्स्ट पुढे एक्सपेंडिचरच्या बाबतीत त्यांनी समजून सांगितलेले की एक्सपेंडिचर बघा ओनली रिव्हेन्यू एक्सपेन्सेस और लॉसेस ऑफ करंट इयर आर डेबिटेड टू दिस अकाउंट, म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला काय रेकॉर्ड केलं जातं, डेबिट साईडला रिव्हेन्यू एक्सपेन्सेस आणि लॉसेस करंट इयरच्या।
आयटम ऑफ एक्सपेन्सेस ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मे डेफर फॉर कन्सर्न टू कन्सर्न. म्हणजे एक्सपेन्सेसचे जे आयटम असणार आहे म्हणजे कन्सर्न टू कन्सर्न, म्हणजे आपण जर स्कूलचे बघितले तर स्कूलचे एक्सपेन्सेस वेगळे असतील, स्पोर्ट क्लबचे वेगळे असतील, हॉस्पिटलचे एक्सपेन्सेस वेगळे असतील. ते त्यांनी सांगितले इन आयटम ऑफ एक्सपेन्सेस ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मे बी डेफर, म्हणजे वेगवेगळे असणार आहेत फ्रॉम कन्सर्न टू कन्सर्न. पुढे त्यांनी सांगितले की एक्सपेन्सेस पेड फॉर प्रिव्हियस इयर ऑर फॉर नेक्स्ट इयर आर नॉट टेकन इन टू दिस अकाउंट. म्हणजे पुढच्या वर्षीचा किंवा मागच्या वर्षीचा एक्सपेन्सेस जर पेड केला या वर्षी तर तो या वर्षीचा एक्सपेन्सेस नाही, तो आपण या वर्षीच्या अकाउंटला दाखवणार नाही. हाऊएव्हर ऑल एक्सपेन्सेस पार्टेनिंग टू करंट इयर whether actually paid or not paid during the previous year or current year are taken into the account. म्हणजे काय की जे करंट इयरशी रिलेटेड एक्सपेन्सेस आहे ते तुम्ही पेड केलेले असू द्या किंवा पेड केलेले नसू द्या, ते तुम्हाला या वर्षी एक्सपेन्सेस म्हणून दाखवावे लागणार आहे. म्हणजेच त्यांनी अदर हँड म्हणजे दुसऱ्या शब्दात असं सांगितले आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे पेड केलेले नाहीत असे एक्सपेन्सेस किंवा प्रेपेड एक्सपेन्सेस पुढल्या वर्षीचे पेड केलेले एक्सपेन्सेस ड्युरिंग द प्रिव्हियस इयर आर कन्सिडर, म्हणजे ते आपल्याला कन्सिडर करावे लागणार आहेत या वर्षी. बघा पुढे त्यांनी सांगितलं इन्कम अँड एक्सपेंडिचर शो सरप्लस ऑर डेफिसिट ऑफ द कन्सर्न. म्हणजे आता हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट काय शो करतं तर सरप्लस ऑर डेफिसिट ऑफ द कन्सर्न. सरप्लस म्हणजे काय तर ते त्यांनी सांगितले एक्सेस ऑफ इन्कम, म्हणजे इन्कमची साईड जास्त आहे ओव्हर द एक्सपेंडिचर इज नोन ॲज सरप्लस. म्हणजे इन्कम जास्त असणे, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर द एक्सपेंडिचर, एक्सपेन्सेस पेक्षा इन्कम जास्त असणे म्हणजे सरप्लस, वाईल एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर म्हणजे एक्सपेंडिचर जर जास्त असतील कशापेक्षा ओव्हर द इन्कम इज नोन ॲज डेफिसिट किंवा डेफिशियन्सी. तर सरप्लस आणि डेफिशियन्सी म्हणजे काय किंवा डेफिसिट म्हणजे काय हे समजलेलं असणार आहे. इफ देअर इज अ सरप्लस इट इज ॲडेड टू द कॅपिटल फंड. बघा जर सरप्लस असेल तर तो कॅपिटल फंड मध्ये ऍड होतो. अँड देअर इज अ डेफिसिट म्हणजे डेफिसिट जर असेल इट इज डिडक्ट फ्रॉम द कॅपिटल फंड. बघा आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर कशासाठी तयार करतो सरप्लस किंवा डेफिसिट फाइंड आउट करण्यासाठी. सरप्लस म्हणजे काय ते मी सांगितले की इन्कम इज एक्सेस दॅन एक्सपेंडिचर तर ते सरप्लस असणार आणि ज्यावेळेस एक्सपेन्सेस जास्त असतील इन्कम पेक्षा ते डेफिसिट असणार. सरप्लस कॅपिटल फंड मध्ये बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला, कॅपिटल फंड कुठं असतो कॅपिटल फंड असतो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला, तर त्या ठिकाणी तो ऍड होणार आहे. आणि डेफिसिट जर असेल तर ते काय होणार आहे कॅपिटल फंड मधून लेस होणार आहे. आय होप तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचरचं इन्कम म्हणजे काय एक्सपेंडिचर म्हणजे काय हे समजलेलं आहे. पुढं त्यांनी फीचर्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट सांगितलेले. फीचर्स म्हणजे काय वैशिष्ट्य इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. तर पहिलं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलेलं आहे की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज नॉमिनल अकाउंट. कोणतं अकाउंट आहे नॉमिनल अकाउंट. म्हणजेच आपण त्याचा रूल बघितला डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. MCQ साठी विचारतील तुम्हाला कोणतं आहे की नॉमिनल अकाउंट आहे. पुढे त्यांनी सांगितले दीज अकाउंट रेकॉर्ड ओनली रिव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड इन्कम. म्हणजे रिव्हेन्यू एक्सपेन्सेस आणि इन्कम कोणते तर करंट इयरचे रेकॉर्ड होणार. हे मी तुम्हाला डिस्कस केलेलंच आहे. इट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखं असतं म्हणजेच नॉमिनल अकाउंट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे सुद्धा नॉमिनल आहे म्हणजे दोन्ही सेम आहेत. इट इज प्रिपेअर टू फाइंड आउट सरप्लस. कशासाठी तयार करायचं सरप्लस. सरप्लस म्हणजे काय ते आत्ताच मी तुम्हाला सांगितले की एक्सेस ऑफ इन्कम आर एक्सपेंडिचर म्हणजे एक इन्कम हा एक्सपेंडिचर पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणणार सरप्लस असं म्हणणार. आणि ज्या वेळेस डेफिसिट कधी असेल ज्या वेळेस एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर द इन्कम. एक्सपेंडिचर जास्त असेल त्यावेळेस त्याला आपण काय म्हणणार डेफिसिट असं म्हणणार. पुढे त्यांनी असं सांगितलं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज ऑलवेज अकम्प्लाइड विथ द बॅलन्स शीट. म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बॅलन्स शीट सोबत बनवलं जातं. इट हॅज नो ओपनिंग बॅलन्स. याला ओपनिंग बॅलन्स नसतो जसं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला असतो त्या पद्धतीने. सरप्लस ऑर डेफिसिट इज ट्रान्सफर टू कॅपिटल फंड. मग सरप्लस किंवा डेफिसिट सरप्लस काय करतो आपण कॅपिटल फंड मध्ये ऍड करतो आणि डेफिसिट काय करतो लेस करतो म्हणजे कॅपिटल फंडला ते ट्रान्सफर करतो. नेक्स्ट इट रेकॉर्ड ऑल कॅश आयटम ॲज वेल ॲज नॉन कॅश आयटम. म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचरला कॅश आयटम म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन ॲज वेल ॲज नॉन कॅश आयटम म्हणजे नॉन कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजेच आउटस्टँडिंग इन्कम आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस डेप्रिशिएशन बॅड डेट्स हे नॉन कॅश ट्रान्झॅक्शन आहेत हे रेकॉर्ड केले जातात. त्यांनी परत एकदा सांगतो इफ रेकॉर्ड ऑल कॅश आयटम
as well as non-cash item which are related to current period. For example, salary paid, outstanding salary, bad debts, depreciation on fixed asset. हे सगळे नॉन कॅश आयटम आपण आपल्या इन्कम अँड एक्सपेंडिचरला रेकॉर्ड करतो. पुढे आपल्याला काय बघायचंय, आता ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट जे आपल्याला त्यांनी बरेचसं काय आपण या ठिकाणी समजून घेतलेलं त्याचा फॉर्मॅट बघायचा. तर बघा, स्पेसमन ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर काय सांगितलंय, इन द बुक्स ऑफ डॅश डॅश फर्म म्हणणार किंवा डॅश डॅश कन्सर्न म्हणणार, आपण फर्म म्हणता येणार नाही, कन्सर्न म्हणणार. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2024 असं म्हणू आपण या ठिकाणी. आणि या ठिकाणी जी डेबिट बाजू असणार हे नॉमिनल अकाउंट आहे, म्हणजे डेबिटला सगळे एक्सपेन्सेस आणि लॉसेस रेकॉर्ड करणार, म्हणून डेबिटला त्यांनी एक्सपेंडिचर म्हटलेलं आहे. आणि क्रेडिटला सगळे इन्कम म्हणजेच क्रेडिटला इन्कम दाखवलेले असणार आहेत. इथे एक्सपेंडिचर म्हणजे काय, रिव्हेन्यू पेमेंट रेकॉर्ड करणार आपण, रिव्हेन्यू पेमेंट डेबिटला पेमेंट साईडचं, आणि क्रेडिटला रिव्हेन्यू इन्कम रेकॉर्ड करणार आपण, रिव्हेन्यू इन्कम. आता समजून घेऊया की बाबा पहिल्यांदा काय दिलेले त्यांनी. तर फर्स्ट दिलेले त्यांनी सॅलरी पेड, मग त्या सॅलरीमधनं लेस पेड फॉर लास्ट इयर, मागच्या वर्षीची सॅलरी वजा करणार, आणि लेस पेड फॉर नेक्स्ट इयर. लास्ट इयर म्हणजे इथं आपण त्याला काय म्हणणार, लास्ट इयर सॅलरी आउटस्टँडिंग काय करणार, लेस करणार. आणि करंट इयर सॅलरी प्रीपेड काय करणार आहे आपण याच्यातनं अजून लेस करणार. ऍड करणार आउटस्टँडिंग सॅलरी कधीची, करंट इयरची, आणि प्रीपेड फॉर लास्ट इयर देखील ऍड करणार. बघा, हे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की बाबा एक्सपेन्सेसच्या बाबतीत आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस करंट इयर लास्ट इयर, प्रीपेड एक्सपेन्सेस करंट इयर लास्ट इयर. तर सॅलरी एक्सपेन्सेस आहे तर ही लेस करणार आपण लास्ट इयरची आउटस्टँडिंग, करंट इयरची ऍड करणार आउटस्टँडिंग. प्रीपेड जर असेल तर करंट इयरचं प्रीपेड लेस करणार आणि लास्ट इयरचं प्रीपेड ऍड करणार, हे आपण समजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर वेजेस हा एक्सपेन्सेस आहे, हा दाखवणार. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेन्सेस आहे, रेंट एक्सपेन्सेस आहे, इंटरेस्ट एक्सपेन्सेस आहे, कन्व्हिनियन्स एक्सपेन्सेस आहे, रेट टॅक्सेस एक्सपेन्सेस आहे, इन्शुरन्स प्रीमियम एक्सपेन्सेस आहे, तो डेबिटला दाखवणार. ऑडिट फी एक्सपेन्सेस आहे, ऑफिस एक्सपेन्सेस आहे, टेलिफोन अँड मोबाईल एक्सपेन्सेस आहे, मेडिसिन एक्सपेन्सेस आहे, स्पोर्ट मटेरियल कन्झ्युम ड्युरिंग द इयर. तर ही थोडीशी IMP ऍडजस्टमेंट आहे. स्पोर्ट मटेरियल कन्झ्युम ड्युरिंग द इयर हे कसं शोधायचं, तर स्पोर्ट मटेरियलचा ओपनिंग स्टॉक आपल्याला दिलेला असतो. काय दिलेला असतो, स्पोर्ट मटेरियलचा ओपनिंग स्टॉक. त्याच्यामध्ये आपण या वर्षी ओपनिंग स्टॉक म्हणजे गेल्या वर्षीचा शिल्लक, गेल्या वर्षीचा क्लोजिंग, या वर्षीचा ओपनिंग असतो. तर गेल्या वर्षीचा क्लोजिंग म्हणजेच या वर्षीचा ओपनिंग स्टॉक, उदाहरणार्थ गेल्या वर्षीचा 4,000 आहे स्पोर्ट मटेरियलचा, आणि या वर्षी आपण स्पोर्ट मटेरियल 16,000 रुपयाचं परचेस केलं, म्हणजे टोटल आपल्याकडे स्पोर्ट मटेरियल 20,000 रुपयाचं झालं. आणि त्यातनं लेस आपल्या या वर्षी शिल्लक राहिलेला आहे 10,000 रुपयाचं. तर आपण यूज किती केलं असं दाखवूया, 10,000 रुपयाचं यूज केलं, म्हणजे मटेरियल कन्झ्युम जे असणार आहे ते 10,000 रुपये असणार आहे. म्हणजे ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक, आणि क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला पुढल्या वर्षी वापरणार म्हणून दाखवायचा. नेक्स्ट रिपेअर्स अँड मेंटेनन्स हा आपला एक्सपेंडिचर आहे. एक्सपेंडिचरला इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेंडिचर, न्यूजपेपर अँड पिरियडिकल, सन्ड्री एक्सपेन्सेस, लॉस ऑन सेल ऑफ असेट, डेप्रिशिएशन ऑन फिक्स असेट. तर ह्या सगळ्या एक्सपेन्सेसला दाखवणार. आणि सरप्लस आपल्याला शेवटी दिसणार आहे. सरप्लस म्हणजेच काय, इन्कमची टोटल जास्त आहे म्हणून एक्सपेंडिचरला लिहिली, आणि जी बॅलन्सिंग फिगर ह्या सगळ्या अमाऊंट वजा होऊन राहील त्याला आपण सरप्लस असं म्हणणार. तर हा सरप्लस ह्या इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साइडला दिसणार आहे. कुठं दिसणार आहे, डेबिटला म्हणजेच एक्सपेंडिचर साइडला. क्रेडिटला बघा, सबस्क्रिप्शन रिसिव्ड. सबस्क्रिप्शन म्हणजे इथं समजून घ्या की सबस्क्रिप्शन या ऑर्गनायझेशनचा इन्कम आहे. मग जर लास्ट इयर आउटस्टँडिंग इन्कम, लास्ट इयर प्री रिसिव्ड इन्कम, करंट इयर आउटस्टँडिंग इन्कम, करंट इयर प्री रिसिव्ड इन्कम जर असेल तर काय करायचं बघा. सबस्क्रिप्शन मध्ये आपण लेस काय करणार, तर लेस करणार रिसिव्ड फ्रॉम लास्ट इयर, म्हणजेच काय, आउटस्टँडिंग इन्कम लास्ट इयरचं जर असेल तर तो लेस करणार. आणि रिसिव्ड फ्रॉम नेक्स्ट इयर म्हणजेच काय, प्री रिसिव्ड इन्कम. प्री रिसिव्ड इन्कम जर नेक्स्ट इयरचं असेल तर तो काय करणार, लेस करणार आपण. पुढे ऍड काय करणार, रिसिव्ड ड्युरिंग द लास्ट इयर, म्हणजेच बघा इयर फॉर द करंट इयर, म्हणजेच काय, मागच्या वर्षीचा जर इन्कम भेटलेला असेल तर त्याला आपण लास्ट इयर काय म्हणतो, प्री रिसिव्ड म्हणणार. हा ऍड करणार. आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन जे असणार आहे आपलं करंट इयरचं ते देखील आपण काय करणार, ऍड करणार. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे.
रेंट रिसिव्ड इन्कम आहे, इंटरेस्ट रिसिव्ड इन्कम आहे, डिव्हिडंड रिसिव्ड इन्कम आहे, गव्हर्नमेंट ग्रँट, जनरल गव्हर्नमेंट ग्रँट असेल ते इन्कम, ग्राउंड रेट इन्कम आहे, सन्ड्री रिसिप्ट इन्कम आहे, एंट्रन्स फी इन्कम आहे. त्याच्यानंतर पुढे त्यांनी एंट्रन्स रिसिप्ट इन्कम आहे, ऍडमिशन फी इन्कम आहे, डोनेशन जनरल असेल तर इन्कम आहे, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट इन्कम आहे. आणि डेफिसिट येतं शेवटी आपल्याला. जर समजा एक्सपेन्सेस साईड मोठी असेल तर आपल्याला डेफिसिट बघायला भेटणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हा जो फॉर्मॅट आहे आपला इन्कम अँड एक्सपेंडिचरचा समजून घेतलेला आहे. आता आपल्याला डिफरन्स समजून घ्यायचा आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मधला. बघा, डिफरन्स मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा डिफरन्स. तर पहिला पॉइंट आहे डिफरन्सचा. त्यांनी सांगितलं की टाइप्स ऑफ अकाउंट. तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट रिअल अकाउंट आहे आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट नॉमिनल अकाउंट. हा पहिला डिफरन्स. नेचर, तर याचं सिमिलर टू कॅश बुक, म्हणजेच काय, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे कॅश बुक सारखं आहे आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखं आहे. ऑब्जेक्ट काय आहे, टू प्रिपेअर टू प्रेझेंट अ समरी ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन, म्हणजे समरी ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन प्रेझेंट करणे हा त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. आणि इकडे काय सांगितलं इन्कम अँड एक्सपेंडिचरचं, इट इज प्रिपेअर टू असर्टेन द नेट रिझल्ट ऑफ द इन्कम अँड एक्सपेंडिचर ट्रान्झॅक्शन, म्हणजेच सरप्लस डेफिसिट काढणे. ओपनिंग बॅलन्सेस, तर इथं बघा, इट इज स्टार्ट विथ ओपनिंग कॅश और बँक बॅलन्स आणि ओव्हर द बँक और बँक ओव्हरड्राफ्ट, म्हणजे कॅश किंवा बँकचा बॅलन्स किंवा बँक ओव्हरड्राफ्टने सुरू होणार. त्याच्यामध्ये ओपनिंग बॅलन्स वगैरे काही नसतो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये. पुढे त्यांनी सांगितलं क्लोजिंग बॅलन्स. तर हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट क्लोजिंग कशाने होतं, तर कॅश इन हँड, तुमच्याकडे जी शिल्लक असेल किंवा बँकेत जे पैसे असतील त्यालाच आपण बाय क्लोजिंग बॅलन्स किंवा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन असं म्हणणार आणि त्या ठिकाणी आपल्याला तो क्लोजिंग बॅलन्स दिसेल. इकडे क्लोजिंग बॅलन्स रिप्रेझेंट, म्हणजे हे जर क्लोज केले इन्कम अँड एक्सपेंडिचर तर तुम्हाला सरप्लस किंवा डेफिसिट भेटणार आहे. रिसिप्ट अँड पेमेंट, तर बघा इथं ऑल रिसिप्ट अँड पेमेंट ड्युरिंग द करंट पिरियड आर रेकॉर्डेड इंटू दिस अकाउंट, म्हणजेच रिव्हेन्यू रिसिप्ट, कॅपिटल रिसिप्ट, करंट इयर, लास्ट इयर, नेक्स्ट इयर असे तिन्ही वर्षाचे रिसिप्ट अँड पेमेंटला रेकॉर्ड केले जातात. ओनली रिव्हेन्यू रिसिप्ट अँड रिव्हेन्यू पेमेंट, रिव्हेन्यू रिसिप्ट इन्कमला, रिव्हेन्यू पेमेंट एक्सपेंडिचरला आर रिलेटेड टू करंट पिरियड, म्हणजे फक्त त्या करंट इयरचेच आपण या ठिकाणी रेकॉर्ड करणार आहोत. नॉन कॅश आयटम, बघा आता नॉन कॅश आयटम मध्ये नॉट रेकॉर्डेड, म्हणजे इथं कॅश अकाउंटला नॉन कॅश ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जात नाही, फक्त कॅश आयटम रेकॉर्ड केले जातात, म्हणजेच कॅश ट्रान्झॅक्शन. इन्कम अँड एक्सपेंडिचरला इन धिस अकाउंट नॉन कॅश आयटम लाईक बॅड डेट, डेप्रिशिएशन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस एक्सेट्रा आर ऑल्सो इन्क्लुडेड, म्हणजे रेकॉर्ड केले जातात. म्हणजे डेप्रिशिएशन, बॅड डेट्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे नॉन कॅश, म्हणजे याच्यामध्ये पैसे दिले किंवा घेतले जात नाही, हे नॉन कॅश आयटम इथे रेकॉर्ड होतात. कशाला, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला. नेक्स्ट पुढं ऑल अकाउंट्स, याच्यामध्ये ऑल ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू पर्सनल अँड रिअल अकाउंट आर अँड नॉमिनल अकाउंट सगळे रेकॉर्ड केले जातात. पर्सनल, रिअल, नॉमिनल, कॅश किंवा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. आणि दिस अकाउंट कंटेंट ओनली ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू नॉमिनल अकाउंट, नॉमिनल अकाउंटशी रिलेटेडच, कारण की ते इन्कम अँड एक्सपेंडिचर नॉमिनलच अकाउंट आहे. पिरियड बघा या ठिकाणी काय सांगितलं, इट इन्क्लूड अमाऊंट रिसिव्ड और अमाऊंट पेड फॉर एनी पिरियड लाईक प्रिव्हियस इयर, करंट इयर और नेक्स्ट इयर. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होते की करंट इयर, नेक्स्ट इयर आणि प्रिव्हियस इयर अशा तिन्ही वर्षाचे एक्सपेन्सेस किंवा इन्कम त्या ठिकाणी रेकॉर्ड होऊ शकतात. इन दिस अकाउंट अमाऊंट रिलेटेड टू करंट इयर ओनली आर इन्क्लुडेड, फक्त करंट इयरशी संबंधित अमाऊंट म्हणजेच इन्कम आणि एक्सपेंडिचर रेकॉर्ड होणार. बॅलन्स शीट, तर इथं इट इज नॉट नीड टू बी नेसेसरी कंप्लाइड बाय द बॅलन्स शीट, म्हणजे बॅलन्स शीट सोबत रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट बनवलं जात नाही. आणि जे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इट इज ऑलवेज कंप्लाइड बाय अ बॅलन्स शीट, बॅलन्स शीट सोबतच बनवलं जातं. आय होप या डिफरन्सवरनं तुमचं इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट क्लिअर झालेलं असणार आहे. आता प्रिपरेशन ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, याच्यामध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज नॉमिनल अकाउंट हे मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितले. ऑल रिव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड लॉसेस आर डेबिटेड, म्हणजे सगळे रिव्हेन्यू एक्सपेन्सेस आणि लॉसेस या डेबिट, इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला म्हणजे एक्सपेंडिचर साईडला रेकॉर्ड केले जातात. इट अँड ऑल रिव्हेन्यू इन्कम अँड गेन्स आर क्रेडिटेड, म्हणजे इन्कम अँड गेन्स हे क्रेडिटला म्हणजे इन्कम साईडला रेकॉर्ड केले जातात. इट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट.
अशा पद्धतीने आपण काय समजून घेतलं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट या व्हिडिओमध्ये समजून घेतलं. एक्सपेन्सेसशी रिलेटेड काही ॲडजस्टमेंट, इन्कमशी रिलेटेड ॲडजस्टमेंट इन डिटेल समजून घेतलेल्या आहेत. आता पुढच्या लेक्चरला आपण जे समजून घेणार आहे ते बॅलन्स शीट समजून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी जे शिकवले हे नक्कीच तुम्हाला समजलेलं असणार आहे. जर शिकवलेलं समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला रोज या यूट्यूब चॅनलवर भेटणार आहे. मी कॉमर्सवाला मास्तर आज इथंच थांबूया. आजच्या व्हिडिओमध्ये जे काही समजून सांगितलं ते परत एकदा तुम्ही रिवाइज करून बघू शकता, त्याच्या नोट्स काढू शकता आणि त्या तुमच्याकडे ठेवू शकता. आज आपण इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.